जळगाव मनपाच्या 75 जागांकरता उद्या मतदान आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता पोलीस प्रशासन सज्ज आहे। मतदान केंद्रावर जवळपास 2200हून अधिक पोलीस तैनात आहेत। 60 पेक्षा अधिक गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई आहे। या संदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्याशी संवाद साधले आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया उद्या पार पडणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज MIDC वखार महामंडळामधून साहित्य वाटप करण्यात येत आहेत। या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सतर्क झालेलं आहे, सज्ज झालेलं आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त असेल, प्रत्येक वार्डामध्ये पोलीस बंदोबस्त असेल, त्या ज्या ठिकाणी संवेदनशील एरिया आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या संदर्भातच बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक जे आहेत अशोक नखाते ते आपल्यासोबत जुडलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। या इलेक्शनसाठी जवळपास 2200 अंमलदार आहेत। त्याच्यामध्ये पोलीस अंमलदार आणि होमगार्ड मिळून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत। तसंच 7 DYSP आहेत, 20 पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत आणि 55 इतर दुय्यम अधिकारी आहेत। या बंदोबस्तासाठी आपल्याला बूथवर बंदोबस्त 100 मीटर 200 मीटर त्या भागामध्ये कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून पेट्रोलिंग, तसंच शहराच्या महत्त्वाच्या भागांमध्ये फिक्स पॉईंट नेमण्याचं नियोजन पोलीस अधीक्षक यांनी केलेलं आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही त्याची अंमलबजावणी करणार आहोत। लाईटची व्यवस्था, तसंच CCTV कॅमेरे लावलेले आहेत। तसंच भरपूर मतदान केंद्र ज्या इमारती आहेत ज्या ठिकाणी आम्हाला आवश्यक वाटते त्या ठिकाणी 100 मीटरवर पक्क बॅरिकेटिंग सुद्धा आपण केलेलं आहे। प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। जळगाव शहराचा जर विचार केला तर 2200हून अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी आपली ड्युटी निभवणार आहेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।